सपोर्ट का बनला होता, तर एन पॅटर्न बनवलेलं, म्हणजे मार्केट खालून वरती आलं, इथे याचा रेजिस्टन्स घेतला, पुन्हा खाली येऊन एक छोटासा सपोर्ट घेतला आणि त्याच्यावरती त्याला ब्रेक करून पुन्हा खाली येऊन याचा सपोर्ट घेतला आणि मग मार्केट वरती गेलेलं आहे, म्हणून हा सपोर्ट झालेला आहे. रेजिस्टन्स घेऊन त्याला पुन्हा सपोर्ट घेतला, म्हणून तो सपोर्ट. म्हणजे एव्हरी रेजिस्टन्स बिकम अ सपोर्ट. आता याच्यावरती आपण इथे बाईंग करू शकतो, या 3446 च्या वरती, आणि याच्या खाली, ह्या कॅन्डलच्या खाली आपला स्टॉप लॉस बनतो. बघा, मार्केट सपोर्ट रेजिस्टन्सचा रिस्पेक्ट करतं. कधी सेंटिमेंट मूव्ह आला, ज्याला आपण म्हणतो ना, जशी आता युक्रेनची वार किंवा कोरोना, अशा वेळेस ते कधी कधी फॉलो करीत नाही पॅटर्न. अदरवाईज मार्केट हे पॅटर्न फॉलो करतं. हे बघा, हा आपला स्टॉप लॉस बनेल आणि ही आपली वरची बाईंग प्राइस बनेल. आता हा झाला नो ट्रेड झोन. हा मधला जो झोन आहे, हा नो ट्रेड झोन आहे. मंथली सुद्धा बघा, आता मंथली सुद्धा आपण बघू शकतो. बघा, व्हॉल्यूमचा बी एक रोल सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. मंथली बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही ट्रेंड लाईन आपण थोडा वेळ, आता बघा हॅमर, मी तुम्हाला कॅन्डलची जेव्हा ओळख करून दिली होती, या खालच्या वीक काय सांगतात की बायर आहे, सेलरवर हवी आहे. आता इथे जर बघितलं आपण, ग्रीन कॅन्डल बनलेली, कुठे बनली? सपोर्टच्या जवळ. बघा, हा सपोर्ट आहे, 2880 ला सपोर्ट आहे, आणि कुठे सपोर्ट घेतलाय? 2955. म्हणजे आता 2.5 ते 3000च्या रेंज मध्ये 50 पॉईंट मागे पुढे ठीक आहे, असू शकतात. आणि म्हणून बघा, इथे ही हॅमर बनलेली, मोठी बुलिश हॅमर बनलेली. बघा, ही बुलिश हॅमर बनलेली, म्हणजे हिच्यावरती आपली बाईंग होती 3340 आणि हिच्या खाली 3955, म्हणजे जवळजवळ 100 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस येतो. तर ही हॅमर कॅन्डल मंथली काय सांगते की याच्यामध्ये बायर घुसलेले, ही खालून एवढी मोठी वीक बनली, याचा अर्थ याच्यावर अगोदर सेलर आले होते, त्यानंतर बायर आले. कारण ही कॅन्डल इथं ओपन झालेली आणि इथे क्लोज झालेली. हा लो आहे, म्हणजे ओपन झाल्यानंतर कॅन्डल खाली आली म्हणजे सेलर होते, त्यानंतर बायर आले, बायर वरतीला पुश केलं आणि वरती घेऊन गेले, एक हाय मारला आणि इथे थोडीशी खाली येऊन क्लोज केली. ही झाली हॅमर कॅन्डल. आता व्हॉल्यूम बघा, हा व्हॉल्यूम काय सांगतो? या प्रिव्हियस व्हॉल्यूम पेक्षा हा व्हॉल्यूम वाढलाय. बघा, हे प्रिव्हियस सेलरचे व्हॉल्यूम होते आणि हे ग्रीन व्हॉल्यूम झाला, या सेलरच्या व्हॉल्यूम पेक्षा वरती गेला, म्हणजे इथं व्हॉल्यूम सुद्धा वाढला, म्हणजेच बायर आले, ग्रीन व्हॉल्यूम. हा एक प्राइस ऍक्शनचा पार्ट आहे. म्हणून तुम्ही जे बाकीचे इंडिकेटर किंवा जे स्ट्रॅटेजी दाखवतात, ते शिकण्याऐवजी ज्याला ट्रेडर बनायचे किंवा चांगला इन्व्हेस्टर बनायचे, ज्याला दुसऱ्यावर डिपेंड नाही राहायचं, त्याला प्राइस ऍक्शन शिकणं गरजेचं आहे. प्राइस ऍक्शन शिकले तर तुम्ही समजा मार्केटचे एक चांगल्या प्रकारे जाणकार झाले. तर हे झालं व्हॉल्यूमचं पण. आता आपण सेम वीकली बघूया. सेम वीकली मध्ये सुद्धा बघा, आपण हा सपोर्टच आहे. बघा, हा सपोर्ट आहे. ही 3 ड्राईव्ह दाखवले मी, इथे 3 ड्राईव्ह आहेच आहे, हे 3 ड्राईव्ह झाले. आणि त्यानंतर बघा, हा रेजिस्टन्स आहे. इथे जर बघितलं आपण, हा रेजिस्टन्स आहे, आणि हा रेजिस्टन्स जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बाईंग नाही. कारण ही ट्रेंड लाईन सुद्धा येते. जर ट्रेंड लाईन आपण क्लोजिंग वर घेतली हाय ऐवजी, काही लोक क्लोजिंग वर घेतात, काही लोक हाय वर घेतात. मी हाय वर घेतो, क्लोजिंग वर नाही. तरी जर आपण बघितलं, लाईन जर क्लोजिंग वर घेतली, चार्ट पॅटर्न लावला, तर त्यानुसार जर बघितलं तर ब्रेक केलेली ट्रेंड लाईन. ठीक आहे, म्हणजे टीसीएस मध्ये आता
बेस्ट एंट्री आहे 3430च्या वरती. हे बघ 3430च्या वरती बाईंग आहे, ज्याला बाईंग करायची. हा झाला आपला सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता पटापट सांगा अजून कोणाला कोणत्या स्टॉकचं बघायचं असेल तर, म्हणजे आपल्याला इंट्राडे घ्यायला. इन्फोसिस सांगा. इन्फोसिस इन्फोसिस, इन्फी. आता बघा इन्फीची वीकली, आपण मंथली घेऊया. आता बघा याचा डिमांड कुठे आलाय. आता जर बघितलं 856 हा सपोर्ट झोन आहे. एक छोटासा ज्याला म्हणतो ना रॅली बेस रॅली, जेव्हा एक रॅली दिल्यानंतर इथं बेस बनवलेला आहे बघा, त्यानंतर इथे एक बेस बनवलेला आहे. तर म्हणजे जर आपण बघितलं तर हा जो बेस आहे हा सपोर्ट बनतो इथे, हा इथे सपोर्ट बनतो आणि बघा याच्यावरती सपोर्ट घेतलेला आहे. आता आपण वीकली बघूया. वीकली मध्ये आपल्याला अजून कन्फर्मेशन क्लिअर होईल. ही आपली असेंडिंग ट्रेंड लाईन किंवा ज्याला डायनॅमिक सपोर्ट आपण म्हणतो ती झाली. ठीक आहे सर, ती झाली आपली डायनॅमिक सपोर्ट किंवा असेंडिंग ट्रेंड लाईन. ठीक आहे, हे बघा मी जी लाईन मारली होती एकच कॅन्डल बघितली होती, ज्याला रॅली बेस रॅली म्हणतो किंवा ड्रॉप बेस ड्रॉप. ड्रॉप बेस ड्रॉप म्हणजे मार्केट खाली येतं आणि ड्रॉप इथे एक छोटासा बेस बनवतो पुन्हा खाली येतं. सेम इथे बघा जो रॅली बेस रॅली म्हणजे रॅली दिल्यानंतर इथे एक बेस बनवला आणि त्यानंतर मार्केट पुन्हा वरती गेलं. ठीक आहे सर. आता बघा इथे याच्यावरती सपोर्ट घेतलेला आहे. आता सपोर्ट तर घेतला पण कन्फर्मेशन आपल्याला काय पाहिजे, कन्फर्मेशन एंट्री करायची. कसं कन्फर्मेशन काढायचं, तर आपल्याला एंट्री करायची. आता आपल्याला हे माहित झालं हा सपोर्ट आहे आपला, हा एंट्री झोन आहे, पण एंट्री करायची कधी हे फार महत्वाचं आहे. मग आपण एंट्री करण्यासाठी डेली वर जायचं. बघा हा झाला डेली. आता डेली मध्ये काय आहे की डब्ल्यू पॅटर्न, एक डब्ल्यू पॅटर्नची वाट बघितली पाहिजे. तर डब्ल्यू पॅटर्न जर आपण बघितला, बघा हा एक दिसतोय. अजून छोटी करूया. हे बघा आता हा झाला थोडक्यात डब्ल्यू पॅटर्न. जर डब्ल्यू पॅटर्न म्हणजे ज्याला आपण म्हणू क्युम्युलेटिव्ह फेज, म्हणजेच डिमांड झोन झालेला आहे. हा डिमांड झोन झालेला आहे. हे बघा बाय करू शकतो सर आता. हो, मार्केट इथे आलं, इथे पुन्हा हा हाय बनवला, म्हणजे याचा रेजिस्टन्स घेतला, पुन्हा खाली आलं, पुन्हा रेजिस्टन्स घेतला, पुन्हा खाली आलं, पुन्हा वरती गेला. आता याच्यामध्ये कन्फर्मेशन काय आलं, हा लो बनवला, त्याच्यानंतर हायर लोज लावला, त्याच्यानंतर हायर लोज लावला. म्हणजे एकाही ह्या लोनी हा लो नाही तोडला, ह्या लोनी प्रिव्हियस लो नाही तोडला, म्हणून एक कन्फर्मेशन झालं की आता अप ट्रेंड सुरू झालेला आहे. मग बघा आपली आता बाईंग कुठे झाली, तुम्हाला जे हॅमर आणि त्या कॅन्डलची ओळख जी दिली होती ती फार महत्वाची आहे आणि त्याच्यावर तुम्ही चार्टवर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. केवळ शिकवल्यावर लगेच लक्षात बसणार नाही. आता बघा एन पॅटर्न जो मी सांगितला होता, ही लाईन काढ तुम्ही, ही बघा. आता मार्केट इथून वर आल्यानंतर एन पॅटर्न बनवलं बघा, म्हणजे तुमची बाईंग ह्या कॅन्डलच्या वरती बनते रिस्क म्हणून, म्हणजे याच्यामध्ये कमी रिस्क, आणि ह्या कॅन्डलच्या वरती सुद्धा बनते. परंतु स्टॉप लॉस दोन्हीचा सेम आहे. तुम्ही एंट्री इथं करा किंवा इथे करा किंवा इथे एंट्री करा, स्टॉप लॉस हाच राहणार. ठीक आहे सर. म्हणून जे म्हणतात ना स्टॉकवर तुम्हाला जो बाय करायचा आहे त्याच्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे, रोजचं अनालिसिस पाहिजे की बाबा कोणता स्टॉक राईट टाइमला बाय झाला पाहिजे, जेणेकरून तुमचा लॉस कमी होईल. रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे 1:2 तो फॉलो होऊ शकतो. आता इथे तुम्ही बाय करू शकता, काय प्रॉब्लेम नाही.
आता थोडक्यात हा पोलम फ्लॅग पॅटर्न बनलाय. ठीक आहे सर. पोलम फ्लॅग मी जो शिकवलाय ना, बघू शकता तुम्ही. हा झाला पोल. हा. ठीक आहे. हा झाला आपला पोल. याला थोडा वरती ठेवतो म्हणजे लक्षात येईल, है ना. आणि फ्लॅग ही झाली आपली चॅनल. हे बघा, दिसतोय हा पोलम फ्लॅग आहे. हो. त्यामुळे हा, हा. तुम्ही आता हा ब्रेक झाला तरी एंट्री करू शकता येथे. या पोलला थोडस हे फ्लॅगला ब्रेक होऊ द्या आणि मग एंट्री करा. हा झाला TCS चा. ठीक आहे सर. ओके. आता TCS चा सपोर्ट काय होईल आपला, हे बघा, ज्याला डिमांड झोन म्हणतो. हा झाला आपला TCS चा सपोर्ट. म्हणजे हा पूर्ण एरिया. आता हा पूर्ण एरिया सपोर्ट झालेला आहे हा. हम्म. आता मार्केट वर गेल्यानंतर याचा सपोर्ट घेणार. म्हणजे हा जो पूर्ण एरिया आहे हा आपला डिस्ट्रीब्युशन सॉरी क्युम्युलेटिव्ह फेज झालेला आहे आणि याला आपण डिमांड हा. झोन म्हणतो. हा डिमांड झोन झालेला आहे. आता मार्केट वर गेलं तरी ते एकदा सपोर्ट घेणार म्हणजे घेणार. ओके. आपला हा झाला आता स्विंग ट्रेड साठी किंवा इन्व्हेस्टमेंट साठी पॅटर्न. आता ज्याला याच्यामध्ये कुणाला काही शंका असेल तर विचारा. म्हणजे आपल्याला इंट्राडे कडे जायला. माझा कुठल्या लेवलनी घेतलं पाहिजे सर, 1630 ब्रेक झाल्यावर घ्यायचा का सर? काय 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 म्हणजे ब्रेकआउट साठी तुम्ही मगाशी बोलले की ब्रेकआउट दिला ना सर. इथे बाईंग तुम्हाला दाखवली, इथेच होती ना बाईंग. ओके. हा, आता तुम्ही हा फ्लॅगची जी लाईन मारायची याच्यावरती, हे बघा, याच्यावरती लाईन मारायची. हा जसा ब्रेक होईल हा. तसं घ्यायचा. ओके. अच्छा, तुम्हाला जर बाईंगची प्राइस पाहिजे असेल माझ्याकडूनच हा, प्राइस तर 1600च्या वरती घ्या. 1600च्या वरती घ्या. चालेल. पण सर स्टॉप लॉस हाच आहे 1526. म्हणजे 1520 1526 मानून चला. चालेल. अजून याच्यामध्ये ते बाईंगचं ठीक आहे. आता हे विचारा तुम्हाला याच्यात काय प्रॉब्लेम वाटतो, काय अडचण वाटते. काय डाऊट विचारा ना, फटाफट विचारा ज्याला जे डाऊट आहे. म्हणजे कसं तुम्हाला अजून स्टॉक बी मला दाखवता येतील. आहे की नाही डाऊट काही? नाही सर. नाही. मग स्टॉक सांगा सर. स्टॉक सांगा सर. फटाफट. झोमॅटो घेतला पाहिजे का सध्या? हा, झोमॅटो झोमॅटो घेतला पाहिजे. झोमॅटो खूप पडलाय. हा आला तुमचा झोमॅटो. आता झोमॅटो कसा नवीन स्टॉक आहे, त्याचा सपोर्ट रेजिस्टन्स हे बघा, ट्रेन लाईन तोडल्यानंतर त्यांनी जो तुम्हाला म्हटलो ना एन पॅटर्नचं कन्फर्मेशन, हम्म. 88च्या वरच सर बाईंग करू शकता. त्याला आता एक कन्सोलिडेशन होऊ द्या. कन्सोलिडेशन झाल्याशिवाय काय कन्फर्मेशन देता यायचं नाही. कारण हा नवीन स्टॉक आहे, याचा अजून सपोर्ट रेजिस्टन्सच नाही कुठे. बरोबर. सपोर्ट तोडत चाललाय आणि हायर हाय जर बघितला आपण तर हा तोडल्याशिवाय तर बाईंग नाहीये. हा जरी तोडला समजा 77ला तर 10 पॉईंटवर 88ला लगेच तुमचा रेजिस्टन्स येतो. त्यामुळे त्याचा आता एक रेंज बनवू द्या, मग बाय करा. ऍज अ रिस्क म्हणून तुम्ही घेऊ शकता आता.
परंतु तो अच्छा. हा लोअर लोज मारत चाललाय बघा. हा लो, ह्या लोला तोडलं ह्या लोनी, पुन्हा ह्या लोनी प्रिव्हियस लो तोडला, आता ह्या लोनी प्रिव्हियस लो तोडला, तो लो तोडत चाललाय आणि हाय ब्रेक करत नाही कुठेही. हे बघा हा हाय अच्छा. या म्हणजे या हायने प्रिव्हियस हायने केला ब्रेक, या हायने सुद्धा प्रिव्हियस हाय ब्रेक नाही केला. म्हणजे जोपर्यंत हायच ब्रेक नाही करत तोपर्यंत बाय करणं म्हणजे बाय करणं रिस्की. वरती गेला तर ते एक Okay. लक आहे, ज्याला आपण म्हणतो ना गॅम्बलिंग. स्टॉक मार्केटला काही लोक गॅम्बलिंग समजतात, परंतु तसं गॅम्बलिंग नाही. आता एक अंदाजे घेतला, वर गेला, तो लकचा भाग झाला. अदरवाईज ट्रेडर कसे, ट्रेडर अनालिसिस वरच बाय करतात, भले तो महाग का जायना. म्हणजे तुम्ही म्हणाल अरे 88 ला ब्रेक केल्यानंतर म्हणाल की अरे 60 ला बाय केला असता तर बरं झालं असतं. आपण त्याची गॅरंटी काय वर जाईल? गॅरंटी त्याची हीच आहे की जेव्हा 88 ला ब्रेक करेल तेव्हाच तो वर जाईल, ही गॅरंटी. पण इथं गॅरंटी नाही वर जाईल याची. तो इथं जाऊन इथं रिव्हर्स मारू शकतो. बरोबर आहे. म्हणजे ही तुमची गॅम्बलिंग होईल. 88च्या वर ही तुमची प्रॉपर प्रोसिजर होईल आणि आता बाईंग ही गॅम्बलिंग होईल. आणि ज्या पद्धतीने मी शिकवतोय, जर ते तुम्ही युज केलं तर तुम्ही फायद्यात राहाल, नाही तर काय उपयोग नाही. कारण फ्री ऑफ कॉस्ट चाललाय कोर्स आणि शिकतोय चाललंय आणि घेताना आम्ही तीच गॅम्बलिंग करतोय, त्याचा काही अर्थ नाही शिकण्यात. वरून म्हणायचं अरे यार ते काय शिकवलं नाही व्यवस्थित. एवढं फ्री मध्ये कोणी नाही बरोबर आहे, शिकवणार तुम्हाला. सप्लाय, डिमांड, सपोर्ट, रेजिस्टन्स. पुढचा स्टॉक विचारा सर. केपीआयटी घेऊ शकतो का सर? केपीआयटी हा. पण केपीआयटी घ्या, पण मी जे शिकवतोय त्याच्याकडे लक्ष राहू द्या. मी हो एवढं सर. जीव तोडून शिकवतोय आणि तुमचं लक्ष बाईंग वरच आहे. आता वीकली जाऊया आपण याच्यामध्ये, सर आहे ना? तुम्ही शिकवताय खूप छान. नाही म्हणतात छान, पण त्यानंतर कुणी ग्रुपवर टाकतच नाही नाही. नाही सर, ऍक्च्युअली कसं आहे, जिथपर्यंत त्याची प्रॅक्टिस नाही होत ना तिथपर्यंत ते डोक्यात नाही बसत. स्टॉक मार्केट सर हे बघा, तुम्हाला शिकायचे, ट्रेडर बनायचे किंवा चांगला इन्व्हेस्टर बनायचे, तर तुम्हाला मेहनत ती घ्यावी लागेल सर. पैसा फुकट नाही मिळणार, हे ध्यानात ठेवा. आणि स्टॉक आणि मार्केट हे मध्ये जे तुम्ही पॅटर्न शिकवता ना सर, तुम्हाला जर खरंच हे सगळे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न करायची असे आहे, लिहून ठेवून मग त्याचा प्रॉपरली जेव्हा मार्केट सुरू असतो तेव्हा अभ्यास करावा लागेल. नाही तुम्ही नंतरही करा अभ्यास, बंद झाल्यानंतर करा. जरी तुम्हाला इन्व्हेस्टर व्हायचे, ट्रेडर व्हायचे, स्विंग ट्रेडर व्हायचे, तरी तुम्ही एकतर कुणातरी चांगल्याचा सल्ला घ्या, भले त्याला पैसे पेड करायची वेळ आली तरी चालेल, तुमचा लॉस नाही होणार. दुसरा, या तर तुम्ही स्वतः शिका, प्रॅक्टिस करा. हे बघा आता हा आपला 389चा सप्लाय झोन आहे, ठीक आहे सर. परंतु त्यानंतर जर बघितलं, इथे एक ड्रॉप बनवला होता. हा जो याला ड्रॉप म्हणतात, ठीक आहे. रॅली, ड्रॉप, रॅली. हा. बघा इथे हा ड्रॉप आहे, म्हणजे एक रेड कॅन्डल दिली ना छोटीशी, हॅमर. बरोबर. हे बघा इन्व्हर्टेड हॅमर दिलेला आहे, हा बेस आहे. तर म्हणजे हा सुद्धा एक सप्लाय झोन आहे बघा. आणि तुम्हाला बँक निफ्टी मध्ये मी दाखवतो, एक छोट्याशा कॅन्डल पाशी सपोर्ट घेतो, मार्केट इथून वर जातं, पुन्हा खाली येतं आणि इथं बाईंग बनते. तुम्हाला इंट्राडेला 5 मिनिटाच्या चार्टवर दाखवतो हा बेस किती काम करतो. ही कॅन्डल जी रेड किती कामाची कॅन्डल आहे हे तुम्हाला दाखवतो. किंवा मार्केट खाली आल्यानंतर एक मध्ये ग्रीन कॅन्डल बनवून सर पुन्हा रेडच्या पुढे खाली ग्रीन, ती कॅन्डल किती कामाची. सर ती म्हटले? ग्रीन कॅन्डल जी आली आहे रेडच्या पुढे, ती बुलिश अँगल म्हणता येईल का त्याला? इंगल तर सर तेव्हा म्हणतात जेव्हा ती खाली येईल. ओके. आता हा पॅटर्न तुमचा बरोबर आहे इंगल, पण इंगल तेव्हा म्हणता येतो जेव्हा खाली येईल, म्हणजे हा पॅटर्न इंगल झाला. हे बघा ही इंगल पे दिसतंय, हा इंगल पॅटर्न, कारण मार्केट वरून खाली आले. बरोबर. लक्षात आलं? हा हा. असे सवाल विचारल्यावर थोडं बरं वाटतं यार, की हा कोणीतरी आहे. काही झोपी गेले असेल लॉगिन हो. ठीक आहे सर. सर जेव्हा डाऊन ट्रेंडला जेव्हा एनगल्फिंग कॅन्डल आले तेव्हा बाइंग सिग्नल असू शकतो ना सर? काय आता तुम्ही बोलले की डाऊन ट्रेंडला जो एनगल्फिंग कॅन्डल आली तेव्हा आपण हो. बाइंग करू शकतो नाही? हो, याच्यावरती बाईंग करू शकतो. आणि हा स्टॉप लॉस आहे बघा, ब्रेक नाही झाला. आणि बरोबर. बरं, डबल कन्फर्मेशन आहे काय, हा बेस होता, याचा सपोर्ट बरोबर. घेतला, बरोबर. ही कॅन्डल सपोर्ट बघा, म्हणजे
थोडक्यात हा. आपण काय काय विचार करायचे इथं बायर ऍक्टिव्हेट झालेली या रेंज बरोबर. बरोबर. मार्केट खाली आलं, हा. सपोर्ट घेतला, एक हॅमर कॅन्डल बनवली, वरती गेला, सस्टेन नाही झाला, वरती पुन्हा खाली आला, खाली आल्यावर बरोबर. पुन्हा बघा इथे हा. सपोर्ट घेतला आणि इंगल पॅटर्न बनला. म्हणजे तुमच्याकडे काय झालं, हा ट्रिपल बॉटम झाला. दुसरी एक तुमचं सायकोलॉजी काय सांगते, इथं बायर ऍक्टिव्हेट झालेली आहे. मागच्या वेळेस बायरने वन साइड इथून मार्केट पळवलेलं आहे. याचा अर्थ बायर इथे इंटरेस्टेड आहे या किमतीला. एक बरोबर. सायकोलॉजी तुम्हाला कन्फर्मेशन तर चार्टनं पण दिले, चार्टनं बरोबर. दिले, कॅन्डलनी दिले, कॅन्डलस्टिक पॅटर्ननी दिले, बरोबर. हा. ह्या हॅमर कॅन्डलनी दिला, ज्याला चार्ट पॅटर्न म्हणतो, म्हणजे डबल ट्रिपल बॉटम झाला इथे. ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न इंगल्फ झाला. म्हणजे हे तुम्हाला 3 ते 4 प्रकारे कन्फर्मेशन मिळालं, म्हणून तुम्ही इथे बाय ओके. करू शकता. आता बघा ही ट्रेंड लाईन, आता आपण वन डे ला जाऊया. वन डे कडे बघा, बघताय सर. हा. वीकली मध्ये बघा हा एंगल पॅटर्न आहे वीकलीचा, हा. हा एवढं है ना. आता एंट्री कुठे करायची, आपण काय सांगितलं, हा डायनॅमिक रेजिस्टन्स, डिसेंडिंग ट्रेंड लाईन किंवा डायनॅमिक रेजिस्टन्स, बरोबर. बरोबर. हा. आता याला इथे टच केलं, हे बघा, एक टच, 2 टच, इथे तिसरा आहे, हा चौथा आहे, हा पाचवा आहे, आणि याला रेजिस्ट घेऊन मार्केट खाली आलं. खाली आल्यानंतर बघा तुमची बाईंग कुठे बनते, बरोबर. तर हा झाला आपला डायनॅमिक रेजिस्टन्स. नियरेस्ट स्विंग हा आहे, जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बाईंग नाही, बघा, बरोबर. एक तर हा. याला रेजिस्ट घेऊन हाय एंड पॅटर्न बनला. बघा इथं जर बघितलं आपण, हाय एंड पॅटर्न बनला. हा. इथे जर बघितलं आपण, हाय एंड पॅटर्न बनला, बनल्यानंतर पुन्हा खाली आला, पुन्हा बनला. म्हणजे या रेजिस्टन्सला त्यांनी ब्रेक केल्यानंतर सपोर्ट घेतला आणि वर गेला. म्हणजे तुमची बाईंग इथे बनते, याच्यावरती बनते किंवा इथेही बाईंग बनते. 551 बघा, ओके. इथं बाईंग बनते. ओके. हा तुमचा ह्या कॅन्डलचा स्टॉप लॉस बनतो 510. हा. अशा पद्धतीनं म्हणजे ही ट्रेंड लाईन तोडल्यानंतर हा सपोर्ट नियरेस्ट जो स्विंग आहे हा तोडला पाहिजे, इथे तुमची बाईंग होते. आणि तिसरं कन्फर्मेशन काय, हायर लोज मारत चाललाय. बघा या लोला ह्या लोने ब्रेक नाही केलं, ह्या लोला ह्या लोने ब्रेक नाही केलं, म्हणून आपण इथं बिंदास घेऊ शकतो स्विंग ट्रेड साठी, इन्व्हेस्टमेंट साठी. ठीक आहे सर. ओके. ओके. सेम प्रॉफिट बुकिंग कुठे येते आपली, मी सांगितल्याप्रमाणे सांगू शकता. याच्यामध्ये काही लोक जे खरंच म्हणजे जुनाईनली शिकताय करताय ना, ते कमीत कमी चार्ट वगैरे बनवून आहे ना पाठवत जा, की सर इथं बाय बनतो का, इथं सेल बनतो का, काय म्हणजे तुम्ही स्वतः लिहून टाका, म्हणजे मी त्यातनं मिस्टेक सांगू शकतो काय झाली. चालतंय ना. हो सर. सांगा इथे सेल कुठे बनतो. स्क्रीन थोडी वरती गेली. आता जर आपण बघितलं, हा बघा एम पॅटर्न, मार्केट पडताना एम पॅटर्न करून पडतो. बघा नियरेस्ट जो हा होता हायर लोज, हायर हाय, हायर लो, हायर लो नंतर त्यांनी काय केलं, इथं लोअर लोज मारला. म्हणजे आपला जो हायर लो तो ब्रेक केला, आणि इथे हायर लोज, लोअर हाय लावला. इथे काय लावला, लोअर हाय. म्हणून इथं कन्फर्मेशन आपल्याला हे मिळतं की इथे आपली
प्रॉफिट बुकिंग होती या किमतीला, आहे की नाही? या हा. किमतीला आपली इथे प्रॉफिट बुकिंग होती. हा प्रॉफिट बुकिंग एरिया आहे. आता तुम्ही 551 ला जर घेतलं तर आपला 673 हे फर्स्ट टार्गेट येतं आणि आपला स्टॉप लॉस काय सांगितलंय मी, 551 ची बाईंग आणि 510 ची Stop loss. 510चा आपला स्टॉप लॉस, म्हणजे किती झाला 40 पॉईंटचा आणि 40 जुने 80 आणि 551 ला जर आपण बाईंग केली 550 ला तर 673 म्हणजे 120 पॉईंट 120 पॉईंटचा आपलं टार्गेट आहे. तर 40 80 120 म्हणजे जवळजवळ 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो बसतो इथे. ठीक आहे ना सर? हम्म. हे बरोबर. पण बघितलं पाहिजे RR रेशो. जर आपण बघितलं स्क्रीन मूव्ह नाही होते सर. हा स्क्रीन मूव्ह नाही होते म्हणजे मला नाही दिसतच नाही. नाही दिसत. स्क्रीन लॉक झाली आहे सर, म्हणजे मला आता नाही दिसत. स्क्रीन दिसते सर पण एका ठिकाणी लॉक झालेली आहे. वाटतं मला काय प्रॉब्लेम होतोय की काय. काय माहिती, हे बघा जर आपण बघितलं टार्गेट किती दाखवतंय इथे, जर आपण 151 ला एंट्री केली तर रिस्क रिवॉर्ड रेशो 2.95 दाखवते बघा. टार्गेट पॉइंट आपले 118 दाखवते, म्हणजे 120 काढले होते 118. इथे बघा इथे 118 दाखवते. 73. हो, आणि स्टॉप लॉस म्हणजे आपला 40 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. 510. म्हणजे आपलं 7% लॉस दाखवते आणि 21% प्रॉफिट दाखवते. 1:3. आलं लक्षात? हे लॉंग आणि हा. शॉर्ट पोझिशन बी इथे या टूल्स मध्ये जर गेलं तर तुम्हाला लॉंग आणि शॉर्ट पोझिशन आहे. हे डेट रेंज आहे, हे डेट आणि प्राइस रेंज तर मला समजलं नाही, मी खूप प्रयत्न केला पण हे तिन्ही गोष्टी माझ्या लक्षात नाही आल्या त्याच्यात. ठीक आहे सर, इंट्राडेला तुम्ही हे वापरू शकता, तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो बसतोय की नाही. आता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? नाही सर. बरेच जण आउट झाले. हा विषय सब्जेक्टच बोरिंग आहे. अजून काय कुणाला विचारायचं सर? हॅलो, बोला ना सर. काही विचारायचं की क्लोज करायचं? चालू ठेवा सर, मी तर आहे रेडी. विचारत नाही कोणी काय, आता आहे एवढंच आहे. सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये तर हेच आहे. हा हा. सर समजा आपल्याला 6 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी समजा एक बाय कॉल घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी डे चार्ट आणि वीकली चार्टने रिफर करू शकतो ना आपण? कशासाठी सर? 6 महिने किंवा 1 वर्षाचा समजा टार्गेट असेल एका स्टॉक साठी, तर अच्छा, डे चार्ट आणि वर्षासाठी सर तुम्ही वीकली आणि डेली, वीकली आणि डेली. वीकली अँड डेली. ओके. हो. हा. आणि सर तुम्ही ते मग मंथली चार्ट दाखवला, तो आपण कशासाठी म्हणजे घेतला पाहिजे, रेफरन्स घ्यायला पाहिजे त्याचा? इन्व्हेस्टमेंट सर 5 ते 10 वर्षासाठी घ्यायचे किंवा एक दीड वर्षाच्या पुढेच घ्यायचे आपल्याला, तर मंथली हा बघू हा. शकतो. ओके. मंथली आणि वीकली हा इन्व्हेस्टमेंट साठी, वीकली आणि डेली हा तुमचा स्विंग ट्रेड साठी, आणि डेली आणि आवरली हा तुमचा इंट्राडे साठी. ओके. आता तुम्ही मंथली वीकली जरी बघितलं तरी एंट्री करताना डेली मध्ये करायची असते स्विंग ट्रेडला. चाहे तुम्ही बरोबर. डिलिव्हरी घ्या, इन्व्हेस्टमेंट करा किंवा स्विंग ट्रेड घ्या,
दोन्हीसाठी एंट्री डेली मध्ये येते. परंतु जेव्हा इंट्राडे करतात तेव्हा तुम्हाला डेली आणि आवरली मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स काढून, डेली मध्ये तर नसतो काढायचा, आवरली मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स काढून आणि मग 5 मिनिटामध्ये एंट्री करायची असते. ओके 15 मिनिटामध्ये करू शकता, 5 मिनिटामध्ये करू शकता आणि तुम्ही खूपच माहिर असाल तर 3 मिनिटामध्ये करू शकता. चार्ट बॉक्स RSI चा प्राइस सेक्शन मध्ये काय उपयोग होतो? हा, अच्छा, ठीक विचारलं. RSI चा प्राइस मध्ये हा होतो की RSI मोमेंटम दाखवतो सर. RSI चा रोल आहे ना, तो मोमेंटमचा आहे. मोमेंटम म्हणजे काय? जर तुमचा 80च्या वरती गेला, 70 किंवा 80च्या वरती, तर त्याला ओव्हरबॉट मानलं जातं. आता काही लोक 30 लावतात, काही लोक 70 लावतात. सॉरी 80 आणि 20, 80 आणि 20 लावतात, 70 आणि 30 लावतात. आता 30च्या खाली गेला तर समजून घ्यायचं ओव्हर सोल्ड आहे. 80च्या वर गेला तर ओव्हरबॉट झालेला आहे. म्हणजे त्याच्यावरती समजायचं आता इथं मार्केट इथून करेक्शन येऊ शकतं कधी. जर तुम्ही बघितलं RSI जेव्हा बी वरती गेलं बघा, इथे वरती गेलं, इथे बघा, इथे वरती गेलं, इथे खाली आलेलं आहे या रेंज मध्ये बघा, आणि इथे बघा इथून सुद्धा खाली आले. म्हणजे जेव्हा 80च्या वरती जातं मार्केट तिथून खाली येतं. म्हणजे तिथं लगेच सायकोलॉजी स्टार्ट होते याची, ट्रेडरची किंवा इन्व्हेस्टरची, की आता मार्केट हे ओव्हरबॉट झोन मध्ये गेलेलं आहे, इथे प्रॉफिट बुकिंग कधी येऊ शकते, आणि तिथं सर्वच मग हळूहळू विकायला सुरुवात करतात. आता RSI सुद्धा तुम्ही सेम जसं हे बघा हायर लो, म्हणजे जे लो तोडत नाही, RSI चं सुद्धा सेम. जर तुम्ही बघितलं, हे बघा इथे, इथे जर घेतलं, इथून जर आपण मारलेला आहे, सेम RSI चं सुद्धा, की याला ब्रेक केलं, सस्टेन नाही झाला, खाली आला आणि वरती बघा, आणि त्यानंतर इथे सपोर्ट घेतलाय बघा, इथे इथे सपोर्ट घेतलाय. म्हणजे आता आपण काय करायचं असतं, इथे एक लाईन मारायची, म्हणजे 50च्या आतमध्ये तुम्ही बाय करू शकता. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना 50च्या आत, का तर तो तुमचा एक डिमांड झोन असतो याचा. तर 50च्या आत तुम्ही बाय केले तर तुम्हाला वरती 80 पर्यंत जातो ना. म्हणून RSI